इयत्ता चौथी संतवाणी भाग 3. मुलांनो, आता आपण संत शेख महम्मद यांचा अभंग शिकणार आहोत. संत शेख महम्मद हे वारकरी पंथातील एक कवी होते. जन्माने ते जरी इस्लाम धर्मीय होते तरीही ते वारकरी संप्रदायाच्या शिकवणीने प्रभावित झाले होते आणि काव्य रचना करू लागले. योग संग्राम हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. आता आपण त्यांचा अभंग वाचून आणि समजून घेऊया. ऐसे केले या गोपाळे, ऐसे केले या गोपाळे, नाही सोवळे ओवळे, नाही सोवळे ओवळे, ऐसे केले या गोपाळे. काटे केतकीच्या झाडा, काटे केतकीच्या झाडा, आत जन्मला केवडा, आत जन्मला केवडा, ऐसे केले या गोपाळे. फणसा अंगी काटे, आत अमृताचे साठे, ऐसे केले या गोपाळे. नारळ वरुता कठीण, परी अंतरी जीवन, ऐसे केले या गोपाळे. शेख महम्मद अविंध, शेख महम्मद अविंध, त्याचे हृदयी गोविंद, त्याचे हृदयी गोविंद, ऐसे केले या गोपाळे, ऐसे केले या गोपाळे, ऐसे केले या गोपाळे. सर, या अभंगात आलेले सोवळे, ओवळे आणि आविंद या शब्दांचा अर्थ काय आहे? मुलांनो, सोवळे म्हणजे पवित्र, ओवळे म्हणजे अपवित्र, आविंद्य म्हणजे मुसलमान. या अभंगात शेख महम्मद सांगतात की गोपाळाने म्हणजेच विठ्ठलाने कधी पवित्र अपवित्र पाहिले नाही, तर भक्ताच्या मनातील भक्तीची निष्ठा पाहिली आहे. केतकीच्या झाडाला अनेक काटे असतात, परंतु त्या झाडाच्या आतच केवड्याचा जन्म होतो. फणस जरी बाहेरून काटेरी असला तरी त्याच्या आत रसाळ गरे असतात. ते आपले पोट तृप्त करतात. त्यांनी गऱ्यांनाच अमृताचे साठे असे म्हटले आहे. नारळही तसाच, वरून कठीण असतो, परंतु त्याच्या आत गोड पाणी असते. ते पाणी म्हणजे जणू जीवनच आहे. त्याचप्रमाणे शेख महम्मद हे जरी जातीने मुसलमान असले तरीही त्यांच्या हृदयात मात्र सदैव हा गोविंद वास करून आहे. त्यामुळे भक्त कोणत्या जाती धर्माचा आहे हे महत्वाचे नाही, तर त्याच्या अंतःकरणातील भक्ती महत्वाची आहे. तीच भगवंताच्या दृष्टीने महत्वाची असते, असे येथे सांगायचे आहे.